राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत। केवळ दलित असल्यानं सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली। सोमनाथ सूर्यवंशीला पहिली मारहाण केली आणि त्यानंतर त्याची पोलीस कस्टडीत हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावरून हल्ला चढवलाय। राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते, केवळ द्वेष निर्माण करणं हाच त्यांचा हेतू होता असा आरोप फडणवीस यांनी केला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलं तर कठोर कारवाई करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय। राहुल गांधी केवळ राजकारण करण्यासाठी परभणीत आले होते। कोण मेलं कोण गेलं याचं त्यांना काहीही घेणं देणं नाही, फक्त पक्षाचं भांडवल करायचं आणि ड्रामा करायचा एवढंच त्यांचं ध्येय आहे असा हल्ला शिरसाट यांनी केलाय। तर राहुल गांधी यांच्या नौटंकीला लोक भीक घालणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला। राहुल गांधी यांनी परभणीत येत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेला राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। या भेटीनंतर शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। 28 डिसेंबरच्या आधी पोलीस सर्व आरोपींना अटक करतील असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे। तर या प्रकरणातील तपासासंदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या आहेत अशी माहितीही त्यांनी दिली। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं, त्यांची चौकशी करावी, तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी देशमुख कुटुंबियांना सांगितलं। मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेला बीड जिल्ह्याचं पालकत्व हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घ्यावं अशी मागणी अंधारे यांनी केली। भुजबळ यांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे, आम्ही तो विषय सोडवू असं म्हणत अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट बोलायचं टाळलं। छगन भुजबळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता भुजबळ अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं कळतं। नाराज छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। फडणवीस यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं, 8 ते 10 दिवस द्या, पुन्हा एकदा भेटून काहीतरी मार्ग काढू, सर्व काही शांततेत घ्या असं फडणवीस यांनी सांगितल्याचं छगन भुजबळ म्हणाले। छगन भुजबळ महायुतीला मोठे आणि महत्त्वाचे नेते आहेत। भुजबळ यांच्याबद्दल स्वतः अजित पवार यांनाही चिंता आहे। तीनही नेत्यांमध्ये भुजबळ यांच्याबद्दल सन्मान आहे, पक्षांमध्ये सन्मान आहे, त्यामुळे भुजबळ यांच्यासारखे नेते आमच्यासोबत असलेच पाहिजेत असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे। महायुतीच्या विजयामागे ओबीसींचा मोठा वाटा आहे। देवेंद्र फडणवीस यांनीही ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असं म्हटल्याचं छगन भुजबळ यांनी नमूद केलं। भुजबळांवर अन्याय झाला, महायुतीनं त्यांची मतं घेतली आणि त्यांना बाजूला केलं, मात्र भुजबळ आता नवा पर्याय शोधतील तर त्यांना शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। छगन भुजबळ अतिशय मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांचं अस्तित्व नाकारता येणार नाही, त्यांना मंत्रिमंडळात घ्यायलाच हवं होतं, पण त्यांच्या पक्षात नेमकं काय झालं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावं या मागणीसाठी वर्ध्यामध्ये भुजबळ समर्थकांनी आंदोलन केलं। ओबीसी समाजातील नागरिकांचाही या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग होता। पालकमंत्रीपदाबद्दल महायुतीत कोणतीही रस्सीखेच नाही, त्यामुळे महायुतीत सगळं काही आलबेल आहे अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। पुढील 24 तासात पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होणार आहे, तर ठाण्याचं पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत मोठी रस्सीखेच आहे। हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनीही पालकमंत्री पदावर दावा केला आहे, जोरदार फिल्डिंग लावली आहे। तर पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांना मिळाल्यास
या स्पर्धेत चंद्रकांत पाटील सुद्धा असण्याची शक्यता आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत पुन्हा एकदा कलगीतुरा रंगलाय. अदिती तटकरे यांनी पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय, तर भरत गोगावले यांनीही पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं असा दावा केलाय. त्यामुळे पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये महायुतीत मोठी रस्सीखेच असल्याचं स्पष्ट झालंय. रायगड जिल्ह्याच्या रोहा या शहरात मंत्री अदिती तटकरे यांचा भावी पालकमंत्री अशा प्रकारचा उल्लेख केलेले बॅनर झळकलेत. कार्यकर्त्यांनी भावी पालकमंत्र्यांचे बॅनर झळकवल्यानं चर्चांना उधाण आलंय. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद काही लोकांना कायम आपल्याकडे राहावं असं वाटतं. गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत, कोट्यवधी रुपयांचे उद्योग आहेत, त्यातून मलिदा मिळावा यासाठी हे सगळं सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांनी निशाणा साधला. कालचा लग्न सोहळा राजकीय विषय नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले होते, त्यामुळे यामध्ये राजकीय हेतू नव्हता. त्या दृष्टीने त्याला पाहू नये अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. अधिवेशन संपताच अजित पवार प्रशासकीय कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सक्रिय झालेत. पुण्याच्या विविध कामांचा आज अजित पवार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. वर्ध्यामध्ये मंत्री झालेल्या शिष्यानं राजकीय गुरूची भेट घेतली. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माजी खासदार दत्ता मेघे यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. मंत्री भरत गोगावले यांची महाड शहरातून रथातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. आगमन होताच गोगावले यांच्यावर कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव केला. शालेय शिक्षण मंत्रीपदाचा कारभार स्वीकारताच मंत्री दादा भुसे ॲक्टिव्ह मोडवर आलेत. भुसे यांनी अचानक ग्रामीण शाळांना भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. मीरा रोडच्या नयानगर परिसरात बाईकवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. 17 डिसेंबरला न्यूज 18 लोकमतनं या बाईकवरील स्टंटबाजीची बातमी दाखवली होती. यानंतर पोलिसांनी या संबंधित तरुणाला आता बेड्या ठोकलेत. भाईंदर पश्चिमेकडच्या एसटी डेपोची अवस्था दयनीय आहे. प्रवासी आणि कर्मचारी दोघांनाही याचा मोठा त्रास होतोय. डेपोमध्ये कर्मचारीच नसल्यानं चौकशीसाठी आलेल्या प्रवाशांची सुद्धा गैरसोय होते. लातूर महानगरपालिकेनं मोहीम हाती घेत मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवलंय. चोख पोलीस बंदोबस्तात मुख्य बाजारपेठेतील सगळी अतिक्रमणं पालिकेनं हटवली आहेत. रब्बी हंगामासाठी धरणगावातील शेतकऱ्यांना गिरणा धरणातून 3 आवर्तनं सोडली जातात. परंतु डिसेंबर महिना संपत आला तरीही पाण्याचं आवर्तन न सोडल्यानं शेतकऱ्यांवर काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला भेटत एक निवेदन सादर केलं. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण आहे. याचा फटका पिकाला बसतोय. ढगाळ वातावरणामुळे थंडी नसल्यानं गव्हाची वाढ थांबली आहे. धानाला गेल्या वर्षीपेक्षा हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार आहे. मात्र 25,000 रुपये हेक्टरी बोनस न दिल्यानं विरोधकांच्याकडून टीका केली जाते. धाराशिवमध्ये सध्या भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात कमी झालेत, तरी भाजीच्या फोडणीसाठी लागणारा लसूण मात्र 400 रुपयांवर पोहोचलाय. लसणाची आवकसुद्धा कमी झाल्यानं भाव वाढल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. वाशिम जिल्ह्यात मागच्या 2 महिन्यांपासून हरभऱ्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेत. कल्याणमधील आडिवली गावातील एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली. सखोल चौकशी करून या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याप्रकरणी सरकारनं अद्याप चौकशी केलेली नाही. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय. आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली. ठाकरे गटाचे नेते दिलीप म्हात्रे यांनी इशारा दिलाय. सवलत देऊनही वसुली होत नसल्यानं नाशिक महानगरपालिका नववर्षात ॲक्शन मोडवर येणार आहे. थकबाकीदारांना आणि नळ कनेक्शन धारकांना जप्तीची नोटीस बजावणार आहे. सूर्या नदीवरील कोसेसरी
ते भोवाडी इथे पूल नसल्यानं विद्यार्थ्यांसह नागरिकांना पाण्याच्या प्रवाहातून धोकादायक पद्धतीनं प्रवास करावा लागतो. लाकडी तराफ्याचा आधार घेऊन विद्यार्थी जीवघेणा प्रवास करतात. बीडच्या केज तालुक्यात होळआडस या रस्त्याच्या कडेला एका उसाच्या फडात 3 महिन्यांचं एक जिवंत बाळ सापडलं. एकच खळबळ उडाली. या बाळावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला शेतात कुणी सोडलं याचा शोध घेतला जातोय. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात सहस्त्रकुंडाच्या जवळ असलेल्या कोल्हापुरी बंधारा डिसेंबर महिन्यातच कोरडा ठाक पडलाय. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, चणा आणि पिकाला पाणीच मिळत नाहीये. त्यामुळे ही पिकं धोक्यात आली आहेत. सिंचनासाठी नदीपात्रात पाणी सोडावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. खेडमधील नारंगी नदीत पुन्हा दुसऱ्या दिवशी गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यानं हिंदू संघटना आक्रमक झालेत. हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या खेड बंदचं आवाहन केलं आहे. भोरमधल्या डोंगरावर वाघजाई फीडरवर मुख्य वाहिनीचा विजेचा खांब कोसळल्यानं वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला होता. मात्र 1.5 तास पायपीट करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी 10 गावांचा वीज पुरवठा पुन्हा एकदा सुरळीत केला आहे. अहिल्यानगर MIDCमधील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब आहे. 2 वर्षांपूर्वी नव्यानं बनवलेले रस्ते पुन्हा एकदा खड्ड्यांनी भरले आहेत. त्यामुळे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी जोर धरते. येवल्यामध्ये नायलॉनच्या मांज्यात अडकून जखमी होण्याच्या घटना अद्यापही सुरूच आहेत. गळ्यात मांजा अडकून मोटरसायकलवरून जाणारा शिक्षक गंभीररित्या जखमी झालाय. जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या मोसंबीच्या घसरलेल्या भावामुळे चिंतेत आहेत. एरवी 25 ते 30 हजार क्विंटलचा भाव असलेला मोसंबी सध्या थंडीमुळे 1000 ते 1500 रुपयांचा भाव देतोय. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 3800 ते 3950 रुपयांचा दर मिळतोय. या दरामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीचे आहेत.